शिक्षण हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे व आज पालकांसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आपल्या पाल्याला शिक्षण द्यावं ते कुठलं, कसं आणि का. शिक्षणाचा इतका मोठा बाजार मांडलेला असताना यातील नेमकं कुठलं शिक्षण, कुठली संस्था आपल्या पाल्याकरता निवडावी, ज्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होईल, जसे बौद्धिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक या सर्वांगाने आपल्या पाल्याचा विकास पालकांना अपेक्षित आहे. व ही गरज लक्षात घेता शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान ही संस्था 6 मार्च 2004 स्थापन करण्यात आली व या संस्थेअंतर्गत 2007 डिफेन्स करिअर अकॅडमीची स्थापना करण्यात आली. डिफेन्स करिअर अकॅडमी ही औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून औरंगाबाद मुंबई ह्या नवीन हायवेवर 21 किलोमीटरच्या अंतरावर गंगापूर तालुक्यात येणाऱ्या शहापूर बंजर या गावातील 10 एकराच्या भव्य, निसर्गरम्य, हिरव्यागार व प्रदूषणमुक्त परिसरात डौलात उभी आहे. डिफेन्स करिअर अकॅडमीचा परिसर बघताना आपणास जाणवतं की कुठल्याही साधनेकरता जे वातावरण हवं असतं तेच वातावरण, तीच शांतता, तीच डोळ्यांना आनंद देणारी निसर्गरम्यता, जवळचा भांगशी मातेचा गड, तर नजरेतून स्पष्ट दिसणारा देवगिरीचा किल्ला आणि भव्य डोंगर माथा, भोवतालची हिरवीगार शेतं, अशा परिसरात विद्येची साधना म्हणजे हा दुग्ध शर्करा योगच नव्हे का. एकंदरीत शिक्षण पद्धती बघताना आपल्या पाल्याचे शिक्षण आटोपल्यानंतरच्या भविष्याला घेऊन चिंतेचे वातावरण सद्यस्थितीत दिसत आहे. पण ह्यावरील सर्वांग सुंदर तोडगा म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमी. येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याचा पूर्णपणे व्यक्तिमत्व विकास झालेला असतो. त्याचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास हाच डिफेन्स करिअर अकॅडमीचा मूल मंत्र आहे. NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रातच आहे, परंतु तेथील परिस्थिती बघताना त्यात महाराष्ट्राच्या तरुणांची संख्या फारच कमी आहे व याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माहितीचा अभाव व त्याच्या पूर्वतयारीविषयी अज्ञान व यावरील संपूर्ण बेसिक ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करणे हा संस्थेचा एक उद्देश होय. महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण दलात अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर, पायलट तसेच इतर पदासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी संरक्षण दलात महाराष्ट्राचा सहभाग वाढावा व संरक्षण सेवेतील करिअर संबंधी माहिती घेऊन जास्तीत जास्त संख्येने भारत मातेच्या सेवेत सामील होता यावे. संरक्षण दलातील स्पर्धा परीक्षा NDA, NA, CME, INS शिवाजी, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, सिव्हिल एव्हिएशन, मर्चंट नेव्ही व यासोबत इंजिनिअरिंगसाठी ISEET व मेडिकलसाठी NEET या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. संरक्षण सेवा निवड मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या मुलाखतीची पूर्वतयारी विद्यार्थ्याकडून करून घेण्यात येते. डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये 5वी ते 12वी पर्यंत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात येते व ह्याकरिता पात्र विद्यार्थी आधीच्या परीक्षेत किमान 60% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा व शारीरिक, मानसिकदृष्ट्या तो निकोप असावा लागतो. पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शारीरिक व बौद्धिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
एकदा प्रवेश प्रक्रिया संपली की सुरू होतो प्रवास विद्यार्थ्याचा एका निश्चित ध्येयाकडे. मार्ग दुष्कर जरी दिसला तरी ध्येय निश्चित असते व ध्येय निश्चित असल्याने अडथळ्याचे डोंगर पार करणे फार कठीण नाही, कारण पोहोचतो तोच जो चालतो. तर आपणही निघूया डिफेन्स कॅरियर अकॅडमीच्या प्रवासात. सकाळचे 5:30 वाजता आहे व ही वेळ निश्चिंत झोपण्याची जरी असली तरी DCAच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित नाही. दररोज सकाळी 5:30 वाजता वाजणाऱ्या घंटेसोबत विद्यार्थ्यांची सकाळ होते व 5 किलोमीटरपर्यंत धावणे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. उठ जाग मुसाफिर भोर भई, उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है, जो सोवत है वो खोवत है, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है. उठ जाग मुसाफिर भोर भई, उठ जाग मुसाफिर भोर भई. दुख नींद से अखियां खोल जरा, ऐ गाफिल रब से ध्यान लगा. दुख नींद से अखियां खोल जरा, ऐ गाफिल रब से ध्यान लगा. ये प्रीत करन की रीत नहीं, ये प्रीत करन की रीत नहीं, रब जागत है तू सोवत है. उठ जाग मुसाफिर भोर भई, उठ जाग मुसाफिर भोर भई. यानंतर शरीराकरता आवश्यक व्यायाम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येतात. शरीरासोबत चंचल मन व बुद्धीवर ताबा ठेवण्यासाठी योगासने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येतात. विद्यार्थ्यांकडून प्राणायाम, योगासने व सर्व आवश्यक शारीरिक कसरती ज्या शरीराला लवचिक व बुद्धीला तल्लख बनवण्यासाठी योग्य आहे त्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून घेण्यात येतात व यानंतर विद्यार्थ्यांना फक्त पाऊण तास मिळतो तयारी करता व ह्या वेळेत त्यांना तयार होऊन नाश्त्याकरता हजर राहावे लागते. म्हणजेच वेळेचे भान ठेवून आपली तयारी कशी करावी याची कसरत येथील विद्यार्थ्यांचा दैनंदिनीचा भाग आहे. शरीराकरता लागणाऱ्या सर्व विटामिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट व चव लक्षात घेऊन सकाळचा पोषक व चविष्ट नाश्ता विद्यार्थ्यांना देण्यात येतो. अवघ्या अर्ध्या तासात नाश्ता आटोपून मग सुरू होते संस्काराची जडणघडण. प्रार्थना, असेंब्ली. एका शिस्तीत मनपूर्वक विद्यार्थ्यांकडून प्रार्थना ऐकताना मन कसं सुखावून जातं. नंतर सकाळी 8 वाजता जेव्हा मन आणि शरीर कुठल्याही संस्काराकरता तयार असते तेव्हा सुरू होतो एक विचारांचा महायज्ञ. शिक्षण सत्रातील तासिका सुरू होतात. शांत व एकाग्र चित्ताने विद्यार्थी हे धडे गिरवताना दिसतात. 2 तासानंतर 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर परत तासिका चालू होतात व 12:45 वेगवेगळ्या विषयाचं अध्ययन विद्यार्थ्यांचं चालू असते.
प म प नि प नि प म नि प म प ग म प ग म रे सा नि सा म प रे सा नि सा दा प म ग म प रे सा दा रे रे न रे न रे न रे रे न न न म रे सा नि सा म प नि सा दा ग म प ग म. यानंतर अवकाश असतो तो जेवणाचा. अर्धा तास फक्त जेवणाकरता विद्यार्थ्यांना मिळतो. ह्या वेळात जेवण आटोपून नंतरचा पाऊण तास त्यांना आरामाचा असतो. व ह्यानंतर दुपारी 2 वाजता सुरू होते तासिका स्वयंअध्ययनाची, सेल्फ स्टडीजची. ह्यात सगळ्यांना वर्गात येऊनच जवळपास 2 तास स्वयंअध्ययन करावे लागते. अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक स्वतः वर्गात हजर असतात. व यानंतर थकलेल्या मेंदूला परत चालना देण्यासाठी सुरू होतो मुलांचा सर्वात आवडीचा तास, खेळ. DCAच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी कॅम्पसमध्ये मैदान तयार करण्यात आले आहे. भव्य गवताच्या मैदानावर खेळताना मुलांचे भान हरवून जाते. सगळे मैदानी खेळ, व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कबड्डी, खो खो व आणखी बरेच विद्यार्थ्यांकडून तज्ज्ञ शिक्षकांकडून खेळवून घेतले जातात. ह्यातही सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असते. एका तासाच्या खेळानंतर 15 मिनिटासाठी चहा पाण्याची सुट्टी होते व यानंतर सुरू होतात नॅशनल डिफेन्स अकॅडमी व SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या पूर्वतयारीचे वर्ग. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सकरिता ज्या अधिकारी, इंजिनियर्स आणि डॉक्टरची निवड करण्यात येते त्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या 5 दिवसाच्या परीक्षेची पूर्वतयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येते. 12वी आणि पदवीनंतरच्या विद्यार्थ्यांकरिता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या परीक्षा असतात. या परीक्षेसंदर्भातील सगळी माहिती त्यांना सांगितली जाते. त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात व एका निकोप, सुसंस्कृत आणि तल्लख पिढीचा पाया रचण्यात येतो. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या ह्या 5 दिवसाच्या परीक्षेत
मेंटल ॲबिलिटी, सायकॉलॉजिकल टेस्ट, हाफ ग्रुप टास्क, फुल ग्रुप टास्क, लेक्चरेट व वर्ड असोसिएशन टेस्ट इत्यादी परीक्षातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावे लागते. Good morning, gentlemen. As we have come here, you know that we have from decades, from the centuries, we have been ruled by the many Mughal emperors, many Mughal dynasties and Britishers, and now by the government. As in coming future, the day is not far when we will be ruled by the machines. Machines are the things that reduces human efforts in more or less things. But as you know that machines are now ruling us. For in every walk of life we need a machine. व ह्याशिवाय ट्रेनिंगमधील सगळ्या कवायती विद्यार्थ्यांकडून सहज खेळता खेळता करून घेतल्या जातात. जय हिंद। मैं लेफ्टिनेंट कर्नल रविंद्र सिंह ठाकुर सेवानिवृत्त 2/4 गुरखा राइफल्स वहां से सेवानिवृत्त होने के पश्चात 2009 को एज ए चीफ एडवाइजर डिफेंस कैरियर एकेडमी से जुड़ा रहा। डिफेंस कैरियर एकेडमी जिसका स्थापना शाहपुर बंजारा में हुआ है। डिफेंस कैरियर एकेडमी में जो डिफेंस में जाना चाहते हैं, एनडीए में जाना चाहते हैं, नेवल एकेडमी में जाना चाहते हैं, उसकी प्रशिक्षण दिया जाता है। दूसरा, उनको आईआईटीज, आपके मर्चेंट नेवी और सीईटी अदर कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन के लिए उनको गाइड किया जाता है। मुझे पूरा विश्वास है कि आने वाले दिन में डिफेंस कैरियर एकेडमी एक उज्जवल भविष्य के लिए जा रहा है और उनको हर चीज की सफलता मिलेगी। साथ में जो बच्चे एनडीए के लिए जाना है, जो आईआईटी के लिए जाना है, जो नेवल एकेडमी के लिए जाना है, उनको जरूर इसमें सफलता मिलेगी। मेरी उनको शुभकामना है और मुझे आशा है हम सब मिलकर इस अभियान को सफल बनाएंगे। बच्चे हर किस्म से आगे सफलता हासिल करेंगे। जय हिंद। यानंतर अर्ध्या तासाचा अवकाश असतो रात्रीच्या जेवणाचा.
या जेवणानंतर लगेचच परत एकदा रोल कॉल म्हणजे हजेरी घेण्यात येते. उद्याच्या कामाचा आराखडा आखण्यात येतो. इतक्या सर्व दैनंदिनीनंतर आता वेळ असते विश्रांतीची. शांत प्रदूषणमुक्त वातावरणात इतक्या ॲक्टिव्हिटीज नंतर मनावर कसला ताण नसतो व शरीराला गरज असते विश्रांतीची. मग शांत झोपलेल्या अचेतन मनात स्वप्न पडू लागतात प्रगतीची, विकासाची व एका नवीन ध्येयाची. निश्चित उद्याचा सूर्य उगवेल तो एक आशेचा किरण घेऊनच. डिफेन्स करिअर अकॅडमीचा एक प्रयत्न असतो विद्यार्थी हुशार व साहसी असावा व ह्याकरिता त्याच्याकडून साहसी खेळ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात करून घेण्यात येतात. या व्यतिरिक्त मुलांमधील कलागुण जोपासणे ही महत्त्वाची कृती येथील प्राध्यापकाकडून घडवून आणली जाते. यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वातील फरक आपणास जाणवतो. ड्रॉइंग, पेंटिंग, गायन, वादन, नृत्य, नाटक इत्यादी विषयातील निपुण प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात व त्यांच्या कलागुणांना चालना देतात. यामुळे विद्यार्थ्यांचे स्टेज डेअरिंग वाढते. व्यासपीठावर उभं राहून चार चौघात आपली मतं मांडणं अगदी सहजपणे येथील विद्यार्थी करताना दिसतात.
एका संपूर्ण व्यक्तिमत्वास हवं तरी काय असतं? संयम, स्वावलंबन, स्वरक्षा, नियमितपणा, आत्मविश्वास, आकलन इतक्या सगळ्या गोष्टींची जडणघडण करणे म्हणजे वाघिणीचं दूधच नव्हे का? आणि हेच कठीण तप अगदी सहजपणे करून घेण्यात येते डिफेन्स कॅरियर अकॅडमीमध्ये. आपणास जर असे वाटत असेल की आपला पाल्य हा या देशाचा एक सुजाण नागरिक असावा, एक प्रतिष्ठेचं वलय त्याच्या भोवती असावं, तर मग आता हीच वेळ आहे. आणि डिफेन्स करिअर अकॅडमीची सगळी दारं अशा आशा बाळगणाऱ्यांसाठी नेहमी उघडी असतात. जो लक्ष्य है तेरा. नमस्कार. आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान ही संस्था 6 मार्च 2004 ला स्थापन केली. महाराष्ट्रातील आणि पर्यायाने भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. असे म्हटले जाते महाराष्ट्रात एनडीए आहे, परंतु एनडीएत महाराष्ट्रीयन तरुण कमी आहे, कारण संरक्षण दलातील करिअर संबंधी असलेली अपुरी माहिती. आणि म्हणूनच आमच्या संस्थेचा उद्देश निश्चित केला आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी भारतीय संरक्षण दलात अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, पायलट पदावर नियुक्त व्हावे. या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी मानव विकास कल्याण प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत 2007 ला डिफेन्स करिअर अकॅडमी ची स्थापना करण्यात आली. ही अकॅडमी 10 एकरच्या निसर्गरम्य हिरव्यागार परिसरात आहे. या परिसरात योग्य बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, एसएसबी ट्रेनिंग, स्पोर्ट एज्युकेशन आणि इतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज डीसीआयच्या कॅडेट्सना सेवापूर्व प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर संस्थेअंतर्गत स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश देऊन स्कूल एज्युकेशन, कॉलेज एज्युकेशन या परिसरामध्ये सुनियोजित पद्धतीने दिले जाते. कॅडेट्सला निश्चित व योग्य ध्येय गाठता यावे यासाठी आमचा अनुभवी टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ अहोरात्र सतत प्रयत्नशील असतो. आम्ही आमच्या कॅडेट्सला शारीरिकरित्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतो, ज्यामुळे ते जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना किंवा संकटांना नेटाने सामना करू शकतील. आज संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये या अकॅडमीचे जे काही नाव झाले आहे, जी प्रसिद्धी मिळाली आहे, ती आम्ही देत असलेल्या युनिक ट्रेनिंग पद्धतीमुळे. संरक्षण व सिव्हिल क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑफिसर, डॉक्टर, इंजिनियर, पायलट व्हावे यासाठी त्यांचे मनोबल नेहमी उंच ठेवले जाते. म्हणूनच डीसी कॅडेट्सना त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळते. आज संरक्षण क्षेत्रात अधिकाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार चांगले वेतन मिळते. त्यांना आजीवन कॅन्टीन सुविधा, 90 दिवसाची सुट्टी मिळते, परदेशात जाण्याची संधी मिळते, एकही पैसा खर्च न करता उच्च शिक्षण पूर्ण करता येते. बस, रेल्वे, हवाई प्रवासासाठी सूट मिळते, राहणीमानाच्या उच्च दर्जासहित जॉब सिक्युरिटी मिळते. या कितीतरी सुविधा या अधिकाऱ्यांना मिळतात. आणि कोणत्या पालकाला वाटणार नाही की आपल्या मुलाच्या नावाची पाटी त्यांच्या रँक सहित घराच्या दरवाजावर असावी. फक्त त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे व विद्यार्थ्यांनी जिद्द जोपासावी. पालकांनो, या डॉक्युमेंटरीमध्ये आम्ही डीसी कॅडेटचे राहणीमान, त्यांची सर्वांगीण प्रशिक्षणाची तयारी, इतर सुविधा दर्शवण्याचा योग्य प्रयत्न करण्यात आला आहे. मला विश्वास आहे की आमचा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल आणि सर्वांना प्रेरणादायक ठरेल. शेवटी मी एवढेच म्हणेल कि सोच बदलो विचार बदल जाएंगे, विचार बदलो आचार बदल जाएंगे, आचार बदलो रस्ते बदल जाएंगे, रास्ते बदलो उद्देश बदल जाएगा. आमचा उद्देश एवढाच आहे की भारत मातेच्या सेवेसाठी देशाभिमान असणारे अधिकारी, कर्मचारी व सुसज्ज नागरिक निर्माण व्हावे. हीच आमची इच्छा आहे, जेणेकरून आपण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संरक्षण क्षेत्राचा विचार करावा आणि मग आम्ही सज्ज आहोत आपल्या पाल्याला घडवण्यासाठी. बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.